डीजे डॉल्बी हा विषय आत्ताचा जो आहे हा कुणालाच मान्य नाहीये, कारण त्यांनी जर माणसाच्या आरोग्यावर जर आघात होणार असेल तर तो कुणालाही मान्य नाहीये. ही मंदिरात जी आता विराजमान आपण बघतोय तिसरी मूर्ती, ही मूर्ती आल्यापासून वैभवाला सुरुवात झाली तर निधी उरायला लागला, तर ह्याचं करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला नव्याने. कारण आधी गणेशोत्सवापुरता हा विषय होता, वर्गणीपुरता विषय होता. पुण्यातलं जे ससून रुग्णालय, त्या ससून रुग्णालयामधले 3000 पेशंटला 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता हा दगडूशेठच्या वतीने दिला जातो. अरे सुचवा ना राव, ना कोणी ज्येष्ठ ना कोणी कनिष्ठ, आता आलाय सर्वांचे डोळे उघडायला कॉमन मॅन. मग या पुढे आणि तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय ते सुचवा ना राव. अहो अहो सुचवा ना राव, सुचवा ना राव. नमस्कार, मी भूषण करंदीकर. सुचवा ना राव या विशेष पॉडकास्ट मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुण्याच्या गणेशोत्सवाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. रात्री उशिरापर्यंत अनेक भाविकांना देखावे बघण्यासाठी पुण्यात येणं आवडतं. अनेकांना त्या देखाव्यांमधले काही विशेष देखावे आवडतात आणि त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला देखावा किंवा सर्वाधिक लोकप्रिय असलेला गणेश असं जर आपण म्हटलं तर तो अर्थातच पुण्यातला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. आता याची नेमकी कथा काय आहे, या उत्सवामागे नेमकी विचारधारा काय होती, लोकमान्यांनी सार्वजनिक रूपाने सुरू केलेला गणेशोत्सव आज एका वेगळ्याच टप्प्यावरून ठेपलाय, त्याच्या मागे या मंडळाची नेमकी भावना काय आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून प्रेरणा घेऊन आज जगभरात अनेक उत्सव साजरे होतात. अनेक मंडळं त्यांना कॉपी करण्याचा आणि सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करतात. मग यामागची नेमकी या सगळ्या ट्रस्टची भावना काय, हे सगळं जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशीजी आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, आपलं स्वागत. नमस्कार, जय गणेश. या गणपतीची स्थापना कशी झाली इथून आम्हाला थोडक्यात सुरुवात सांगा, मग आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती बाप्पा रस्त्यावर आणला आणि त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं. आणि त्यावेळेला आवाहन त्यांनी जे सुरुवातीला केलं त्याला जो प्रतिसाद दिला, ज्या 5-6 मंडळांमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी टिळकांना प्रतिसाद दिला आणि त्यांनी बाप्पाची स्थापना केली, लोकमान्य टिळकांच्या हस्ते प्रतिष्ठापना केली 1893 साली. आणि या दगडूशेठच्या उत्सवाचा आरंभ तिथनं झाला. आणि सुरुवातीला जे पुण्यातलं दत्त मंदिर जे आहे ते त्यांचं निवासस्थान होतं, तिथं ते राहायचे. तिथे त्यांनी हा उत्सव सुरू केला. आणि 1896 साली ज्यावेळेला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, जशी आता कोरोनाची साथ आली होती, जागतिक महामारी, तशी प्लेगची साथ आली. त्याच्यामध्ये त्यांचा छोटासा मुलगा 3 महिन्याचा तो दगावला आणि नंतर 3 महिन्यांनी शेठजी पण दगावले. अनेक लोकांचा त्या काळात मृत्यू झाला होता आणि खूप मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्यावर कोसळला. आणि त्यांची सांत्वना करण्याकरता त्यांचे सद्गुरू श्री माधवनाथ महाराज दत्त संप्रदायाचे हे इंदूरवरनं पुण्यामध्ये आले. आणि लक्ष्मीबाईंना सांत्वना करताना त्यांनी सांगितलं की जे घडून गेलेले आहे त्यात बदल नाही करू शकत, परंतु आता जशी गणपती बाप्पाची स्थापना झाली तशी एक दत्त महाराजांची स्थापना करा. आणि या दोघांच्याही धार्मिक विधीमध्ये कुठलीही खंड पडू देऊ नका. मुलं जशी मोठी झाल्यावर आईवडिलांचा नावलौकिक वाढवतात तशी 2 दैवतं तुमचा नावलौकिक वाढवतील, असा आशीर्वाद दिला. आणि त्या पद्धतीने त्यांनी दत्त मंदिर 1896ला सुरू केलं. 1898ला ते पूर्ण झालं. माधवनाथ महाराजांनी स्वतः दत्तमूर्ती ही जयपूरवरनं आणली, त्यांच्या देखरेखीखाली ते झालं. आणि आज आपण बघतोय की श्रीमंत दगडूशेठ हलवाई हा गणपती बाप्पा भक्ताच्या नावाने जगात प्रसिद्ध झालेला आहे. हे त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. जसं बल्लाळेश्वरचा गणपती बाप्पा अष्टविनायकातला हा भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे, तसा हा दगडूशेठ बाप्पा जगामध्ये भक्ताच्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. आणि पुण्याचा जो लक्ष्मी रस्ता आहे, जो मुख्य रस्ता आहे, तो त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंच्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. अशी एक आध्यात्मिक पार्श्वभूमी ह्या दगडूशेठ गणपती बाप्पाला आणि त्या उत्सवाला आहे, लाभली आहे. आणि ती वाटचाल अव्याहतपणे 132 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत. या दृष्टिकोनातनं ह्या उत्सवाकडे आपण पाहिलं पाहिजे. अगदी खरंय. आणि जसं तुम्ही म्हणालात की भक्ताच्या नावावरनं प्रसिद्ध झालेला असा गणपती बाप्पा आहे आणि तो नवसाला पावतो अशी अनेकांना अनुभूती येते. तर आध्यात्मिक दृष्ट्या या मूर्तीचं महत्व किंवा हे नवसाला पावणं याविषयी काही अनुभव सांगू शकाल का? दगडूशेठजींनी 1893ला स्थापना केली. ती मूर्ती 1896 पर्यंत त्यावर उत्सव झाला आणि 1896ला दुसरी मूर्ती बनवली गेली. त्या मूर्तीपासून लोकवर्गणीला सुरुवात झाली. 1952 साली
त्या परिसरात राहणारे तरुण कार्यकर्ते सर्वश्री तात्यासाहेब गोडसे, मामासाहेब रासने, आमचे वडील शंकररावजी सूर्यवंशी, बुवा रासने आणि रघुनाथ महाराज केदारी आणि त्यांचे सर्व सहकारी हे तरुण त्या व्यापाऱ्यांबरोबर उत्सवामध्ये सहभागी असायचे आणि त्यांचं काम बघून त्यांच्यावर त्या सगळ्या पंचमंडळींनी विश्वास टाकला आणि हा उत्सव 1952 साली ह्या मंडळींच्या ताब्यात दिला. तिथनं सुवर्णयुग तरुण मंडळाची घोडदौड सुरू झाली की सुवर्णयुग तरुण मंडळ असं या मुलांनी नामकरण केलं होतं. मला आठवतंय त्या 1960 सालच्या अहवालामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक संकल्प केला की हा बाप्पा जगातल्या सर्व गणेश भक्तांच्या हृदयापर्यंत पोहोचवायचा ओके. आणि तो संकल्प त्यांनी अहवालात दिलेला आहे. आणि इतके झपाटून त्यांनी कार्य केलं, त्याचा परिणाम असा होत गेला की या गणपती बाप्पाला लोक येऊ लागली आणि त्याला लोकांची पूर्वीपासून एक श्रद्धा होती की श्रीफळ अर्पण केलं जायचं. हा. आणि श्रीफळ अर्पण करायला ग्रामीण भागातून पण खूप लोक यायची आणि नारळाच्या राशी दोन्ही बाजूला बाप्पांच्या ह्या सिलिंगला टच व्हायच्या. परंतु खऱ्या अर्थाने जी गती त्याला मिळाली ती 1968 साली, कारण ज्या मूर्तीवर उत्सव होत राहिला ती मूर्ती जीर्ण झाली होती. म्हणून नवीन मूर्ती करण्याचा संकल्प निर्धार त्या लोकांनी केला आणि नवीन मूर्ती कुणाच्या हातनं केली पाहिजे असा विचार ज्यावेळेला झाला त्यावेळेला पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये जे बॉडी पार्ट्स बनवायचे ते नागेशप्पा शिल्पी त्या ठिकाणी बॉडी पार्ट्स बनवत होते, कर्नाटकचे होते. ते भेटले आणि त्यांनी 1 फुटाची एक छोटीशी दगडूशेठची मूर्ती ही बनवली. ओके. आणि त्यावेळेला लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर जे आर्यन थिएटर होतं त्या थिएटरमध्ये रात्री 12 वाजताचा शो संपल्यानंतर संपूर्ण परिसरातल्या नागरिकांना प्रोजेक्टर थ्रू मोठ्या स्क्रीनवर ती मूर्ती दाखवण्यात आली. ओके. आणि सगळ्यांची मान्यता मिळाल्यानंतर नागेशप्पा शिल्पींना ती सांगण्यात आलं की आता ह्या मोठी मूर्ती तुम्ही जी रिअल साईज आहे त्याला बनवा. ओके. आणि ती मूर्ती जेव्हा त्यांनी बनवायला घेतली त्यांचे जे पिताश्री होते शंकरप्पा शिल्पी हे म्हैसूरच्या वडियार राजांच्या पॅलेसमध्ये राजशिल्पी होते. त्यांना अच्छा. मूर्तिकला अवगत होती, त्याचं मंत्रांचं संधान त्यांना अवगत होतं. ह्या मूर्तीची पहिली माती त्यांनीच मळली, मंत्र म्हणून ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या. आणि त्याच्यानंतर नागेशप्पा शिल्पींनी मूर्ती बनवायला सुरुवात केली. मूर्ती बनवत असताना त्यावेळेला एक सूर्यग्रहणाचा योग आला आणि पुणे शहरातल्या ज्या मुळा आणि मुठा या 2 नद्या वाहतात त्यांचा जो संगम आहे त्या संगमावर पाण्यामध्ये उभं राहून त्यांनी गणेश यंत्र जे मूर्तीमध्ये ठेवायचं होतं ते हातात घेऊन 3-3.5 तास त्यांनी तपश्चर्या केली. ते सिद्ध केलं आणि बाप्पांच्या पोटामध्ये ते ठेवलं. आणि त्यांनी देखील सांगितलं की ह्या गणपती बाप्पाच्या धार्मिक विधीमध्ये कुठलाही खंड पडता कामा नये, हा बाप्पा जगभरात प्रसिद्ध होईल असं त्यांनी देखील सांगितलं. बरोबर. आणि आमच्या लोकांनी तसा शब्द दिला. आणि या गणपती बाप्पांच्या धार्मिक गोष्टींमध्ये आस्थागायत कुठलाही खंड पडलेला नाही. परंतु दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची ख्याती कीर्ती ही जी आत्ताची जी मूर्ती आहे ही 3री मूर्ती आहे. हो. ही मंदिरात जी आत्ता विराजमान आपण बघतोय ही 3री मूर्ती आहे. ही मूर्ती आल्यापासून वैभवाला सुरुवात झाली. त्यानंतर जसं जसं पुढं घेत गेलो तसं लोकांच्या ज्या भावना आहेत त्या अधिक दगडूशेठ प्रती एकवटल्या गेल्या. ह्या बाप्पाला कोणी सोनं अर्पण करू लागलं, कोणी चांदी अर्पण करू लागलं. सुरुवातीला फक्त एक सोन्याचा हार होता आणि चांदीची कमळं होती. हो. पण लोकांच्या जसं जसं त्यांना अनुभूती येत गेली, दगडूशेठनी कधीच असं म्हटलं नाही हा बाप्पा नवसाला पावतो. पण बरोबर. प्रत्येक व्यक्तीला भाविकाला जशी अनुभूती येत गेली तसं तो अर्पण केला. ह्या बाप्पाचं हा कसा कसा घडत गेला. आता पहिली मूर्ती आज देखील आहे. अच्छा. ती पुण्यातल्या शुक्रवार पेठेतल्या 11 मारुती मंदिरामध्ये आजही आपण त्याचं दर्शन घेऊ शकतो, ज्याला 132 वर्ष झालेली आहेत. बरं. दुसरी मूर्ती आमची कोंडव्याला वृद्धाश्रम आहे, पिताश्री वृद्धाश्रम, तिथं मंदिर बांधून तिथं ठेवलेली आहे. अच्छा. आणि जी आपल्याला सर्वांग सुंदर शास्त्राप्रमाणे जी केलेली मूर्ती आहे ती मंदिरामध्ये आज ज्याच्यावर उत्सव होतो ती मूर्ती देखील विद्यमान आहे. आणि लोकभावना त्याशी खूप मोठ्या प्रमाणावर जोडल्या गेलेल्या आहेत. अगदी खरं आहे. आणि कुठेतरी या लोकभावनांचा विचार करूनच तुम्ही अनेक सामाजिक कार्य सुद्धा करत असता. तर दगडूशेठ ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगाल? निश्चितपणे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची 1984 सालापर्यंतची जी वाटचाल होती मदत करण्याची, ती ज्या वेळेला आपत्कालीन प्रसंग असतील किंवा समाजात ज्या ज्या गोष्टींना अडचणी असतील, संकट असतील त्याला धावून जाणे, म्हणजे भूकंप असतील, कोयनेचा भूकंप असेल, लातूरचा भूकंप असेल किंवा पुण्यामध्ये पानशेतचा पूर आला त्यावेळेला लोकांना मदत करणं असेल, कपडे देणं असेल, त्यांच्या संसारोपयोगी वस्तू देणं असेल, जेवण देणं असेल, हे सगळे कार्यकर्ते स्वतः राबायचे. कारण 18 विश्व दारिद्र्य असलेला तो परिसर आहे. तर येणाऱ्या निधीचं करायचं काय? 84 सालापर्यंत मी काय म्हटलं तर 1984 लोकांच्या आग्रहाखातर लोकभावनेतनं बाप्पाचं एक कायमस्वरूपी मंदिर असावं असा लोकांचा आग्रह राहिला. म्हणून 1984 साला बाप्पांचं छोटेखानी मंदिर फरासखानाचा जो हौद होता हो. तिथे निर्माण झालं. साधारण
2 एप्रिल 1984 साली जगद्गुरू शंकराचार्य शृंगेरी यांच्या शुभ हस्ते प्रतिष्ठापना झाली आणि या बाप्पाचं 365 दिवसाचं दर्शन भक्तांना खुलं झालं. त्यामुळे देवाचे नित्योपचार सुरू झाले, आरत्या सुरू झाल्या, धार्मिक विधी सुरू झाले, लोकांचा ओघ सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत सुरू झाला. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं मग त्याचा विचार सुरू झाला. मग विचार असा सिंहावलोकन त्या काळात अगोदरच्या वर्षांचं जे आमच्या लोकांनी केलं, त्यांचं असं लक्षात आलं की आपण लोकवर्गणी जी आपल्याला प्रत्यक्ष मंडपामध्ये उत्सवात जे आणून द्यायच्या, ज्या भगिनी आणून द्यायच्या, ज्या देवदासी भगिनी आणून द्यायच्या, त्या सर्वाधिक वर्गणी ही स्वतःहून आणून द्यायच्या. तर त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून कोंडव्याला देवदासींच्या मुलांचं हॉस्टेल, त्यांचं शिक्षण, राहण्याची व्यवस्था ही ट्रस्टनी केली आणि आजतागायत जवळजवळ 2000 विद्यार्थी स्वतःच्या पायावर हे उभे आहेत आणि समाजामध्ये ताट मानेने मुख्य प्रवाहात सामील झालेले आहेत. त्यानंतर सिंहगड रोडला वीटभट्टी कामगारांची वसाहत जी झाली, तर त्या कामगारांनी दुसऱ्यांची घरं बांधली, परंतु त्यांची घरं बांधायला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. बरोबर. मग त्यांना दगडूशेठनी निधी दिला, परंतु श्रम त्यांचे अशा अटीवर तो प्रोजेक्ट सुरू झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिवाजीराव निलंगेकर साहेब यांच्या हस्ते तो जसं लोकार्पण झालं, तसं दगडूशेठच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी हा संगीत महोत्सव सुरू झाला आणि त्याला सुद्धा पार्श्वभूमी की गणपती बाप्पा हा 14 विद्यान 64 कलांचा अधिपती आहे. त्या दृष्टिकोनातनं कलेच्या माध्यमातून ते दगडूशेठचं एक योगदान आहे. ते विनामूल्य संगीत महोत्सव हा सुरू झाला आणि 1992 साली ज्यावेळेला शताब्दी महोत्सव होता, त्यावेळेला सलग 58 दिवस हे संगीताचे कार्यक्रम बाबूराव सणस मैदानावर हे झाले. बिकानेरचा राजवाडा आपण त्या ठिकाणी केलता. 1973 2 ऑक्टोबरला सुवर्णिक सहकारी बँकेची स्थापना केली. आज त्या बँकेच्या देखील 22 शाखा आहेत, 1500 कोटीची उलाढाल, जवळजवळ 350-400 कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे आणि जवळजवळ हजारो खातेदारांना त्यांच्या व्यवसायात त्यांनी स्थिरता आणून दिलेली आहे. पुण्यातलं जे ससून रुग्णालय, त्या ससून रुग्णालयामधले 3000 पेशंटला 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता हा दगडूशेठच्या वतीने दिला जातो. सर्व धर्माचे पेशंट्स तिथं आहेत, कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी नाहीये. तिथे आपण 5 वॉर्ड नूतनीकरण करून दिले प्रेग्नंट महिलांचे, जे अतिशय अद्ययावत असे झालेले आहेत. त्यांचा किचन आपण रिन्युएट करून दिला. त्याच्यामध्ये चपाती मशीन, स्टीमर्स, डिश वॉशर, त्यांचे ट्रॉलीज अशा सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि ट्रस्टच्या 11 रुग्णवाहिका आहेत आता आजच्या घडीला, ज्या विनामूल्य आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्रामध्ये डिझेल खर्चामध्ये उपलब्ध आहेत. आरोग्य क्षेत्रामध्ये 185 हॉस्पिटलशी दगडूशेठचा संपर्क आहे आणि जो रुग्ण येईल त्याचं विनामूल्य आपण उपचार आणि ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी 41,000 रुग्णांनी याचा लाभ घेतला आणि 12,000 सर्जरी आपण करू शकलो. सगळ्या क्षेत्रामध्ये दगडूशेठचं योगदान आहे. दगडूशेठची कबड्डीची एक टीम आहे मुलींची, सुवर्ण स्पोर्ट्स क्लब 1992 साली ती स्थापन केली. आजपर्यंत 2 कप्तान आपण देशाला दिलेले आहेत. सुमती पुजारी ही पहिली कॅप्टन आहे भारताची आणि दीपिका जोसेफ ही दुसरी कॅप्टन आता खेळतीये ती आपल्या देशाच्या वतीने. ह्याप्रमाणे 2 वेळा हिंद केसरी टायटल ट्रस्टने घेतलेली आहे. कारण दगडूशेठजी हे जगवा वस्ताद तालमीचे वस्ताद होते, जे पुण्याचे शेरीफ होते आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपले जे सुरक्षा रक्षक पण आहेत मंदिरातले, ते सगळे पैलवान मंडळी आपण घेतलेली आहेत. वॉटर कॉन्झर्वेशन मध्ये देखील दगडूशेठचं काम आहे. आपण जो 2013ला दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला होता, त्याच्यामध्ये आपण सगळ्या खेड्यातल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना चारा आणि पाणी वाटप करत होतो आणि एक छोटीशी स्पर्धा त्यांच्यामध्ये लावली. ज्या गावकऱ्यांमध्ये आपल्या गावाविषयी सर्वाधिक एकी दिसेल ते गाव आम्ही 5 वर्षाकरता दत्तक घेऊ. तर त्याच्यामध्ये आम्हाला जेजुरीच्या पुढे पिंगोरी नावाचं एक गाव आहे, त्या लोकांचा फोन आला. त्या गावामध्ये एक छोटासा डॅम होता आणि बऱ्याच वर्ष गाळाने तो भरलेला होता. त्या गावामध्ये 4 वर्ष पाऊस देखील आला नव्हता. त्या गावामध्ये नियमित पाऊस येत नाही, परतीचा पाऊस येतो, तर तोही आला नव्हता. आम्ही गेलो, सगळं समजून घेतलं. त्या लोकांनी लोकवर्गणी काढली होती, 1.25 लाख रुपये जमले होते, पण तो आठवड्यातच त्यांची ती संपली. मग नंतर आम्ही सगळ्यांनी ठरवला विश्वस्तांनी आणि त्या ठिकाणी गाळ काढायचं कार्यक्रम आम्ही हातात घेतला. 2 महिने आम्हाला लागले. आम्ही गाळ काढला, शेतकऱ्यांना मोफत दिला. जवळजवळ 51 कोटी लिटर पाणी साठेल एवढी क्षमता तिथे निर्माण झाली. आणि तुम्हाला सांगतो, त्या वर्षीच्या गणेश चतुर्थी या दिवशी जो पाऊस सुरू आला त्या गावामध्ये, तो विसर्जनाला आपला दगडूशेठ बाप्पा पांचेश्वर घाटावर त्याचं विसर्जन झालं आणि त्या लोकांचा फोन आला की आमचा डॅम पूर्ण भरलेला आहे, सांडव्यावरनं पाणी वाहतंय. आम्ही त्या ठिकाणी बघायला गेलो, पाहणी करायला गेलो, तर तिथलं जे दृश्य होतं ते अतिशय सुखावणारं होतं. पुण्याला पाणी पुरवठा करणारं जे खडकवासला धरण आहे, त्या खडकवासला धरणातलं गाळ काढायचं देखील काम
हे कर्नल सुरेश पाटील करत होते 2015 साली, परंतु त्यांना कोणी प्रतिसाद देत नव्हतं. त्यांनी आम्हाला विनंती केली, आम्ही तिथं बघायला गेलो. जवळजवळ 42 किलोमीटर कॅचमेंट त्याचा आहे. तर ते काम मोठं होतं म्हणून आम्ही सगळ्या गणपती मंडळांना आवाहन केलं. 350 गणपती मंडळं जमली. 60 दिवसाचा आम्ही एक प्रोग्राम केला. ज्यांना परिस्थिती असेल, आर्थिक मदत देणं शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत द्यावी. ज्यांना आर्थिक मदत शक्य नसेल त्यांनी श्रम द्यावेत, कारण त्या डोंगरावरनं येणारी माती परत त्याच्या रिझर्वायरमध्ये जाऊ नये म्हणून एक झाडांची मोठी ट्रेंच त्या ठिकाणी आपण करत होतो. आणि ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी आपल्या भागामध्ये अवेअरनेसचा बोर्ड लावायचा, पाणी वाचवायचा. बरोबर. तर 60 दिवसात सगळ्या गणपती मंडळांनी भरपूर प्रतिसाद दिला, काम केलं, तिथला गाळ काढला, तो शेतकऱ्यांना मोफत दिला. ते काम पाहायला मोठे नेते त्या ठिकाणी येऊन गेले. पवार साहेब येऊन गेले, त्यानंतर गडकरी साहेब येऊन गेले आणि उमा भारती देखील येऊन गेल्या. त्या मंत्री होत्या त्यावेळेला त्या खात्याच्या. आणि देशाने तो प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून स्वीकारला. देशातल्या सगळ्या धरणांचं गाळ काढायचं काम आज सुरू आहे. आणि त्या कामामुळे पुणे शहराला 1 महिन्याचा जास्तीचा अधिकचा पाणी साठा उपलब्ध झाला. ही खूप मोठी एक अचिव्हमेंट गणेशोत्सवाची आहे. दगडूशेठच्या वतीने जे मंदिरामध्ये भाविक अभिषेकाला बसतात त्यांना आम्ही वृक्ष संवर्धनाचा संकल्प देतो आणि एक रोप त्यांना देतो. अच्छा. आणि वर्षभरात 1 लाख रोपांचं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे श्रद्धेला सेवेची जोड त्या ठिकाणी दिलेली आहे. बरोबर. वारी रस्ते असतील, अष्टविनायक रस्ते असतील, इथं झाडं लावायचा उपक्रम आपण 2015 साली सुरू केला. पंढरपूरचा एसटी स्टँड असेल, वाल्याचा पालखीतळा असेल, देहू आळंदी असेल, कोंडव्याला जी बाजूला येवलेवाडी आहे त्या ठिकाणी 350 कुष्ठरुग्णांची कुटुंब राहतात आणि त्यांचं एक औद्योगिक केंद्र आहे. तर ते बरेच वर्षापासून बंद पडलं होतं आणि त्यांना कोणी मदत करत नव्हतं. ते आमच्याकडे आले, आम्ही पाहिलं आणि आमच्या लक्षात आलं की अरे हे काम म्हणजे सुरू केलं तर यांचं चरितार्थ चालू शकेल. मग आम्ही तातडीने त्यांना विश्वस्त मंडळाचा ठराव घेऊन 60 लाखाची मदत केली. त्यामुळे त्यांची मशिनरी सुरू झाली. म्हणजे मागाशी मी जे सांगितलं की संतांच्या शिकवणीनुसार आचरण करणार हे ट्रस्ट आहे. जे काय रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यांना मदत करणं. गणपती बाप्पाची पूजा ही मंदिरात आपण करतोच, बरोबर, फुलांनी करतो, विविध उपचारांनी करतो. परंतु ही जी बाह्य पूजा आहे, जो दरिद्री नारायण आहे, जो समाजाकडे अतिशय अपेक्षेने आषाढभूतपणे मदतीची याचना करतोय, त्याच्यापर्यंत बाप्पांचा हा प्रसाद पोहोचवणं, ही मदत पोहोचवणं, ही एक गणपती बाप्पांची वेगळ्या अर्थाने पूजा आहे. कदाचित बाप्पाला ती अधिक भावत असावी. महेशजी, खरं तर या सुचवाना राववरती आता आपण येऊयात. म्हणजे आतापर्यंत आपण दगडूशेठचा इतिहास जाणून घेतला, तुमचं सामाजिक काम जाणून घेतलं. जसं तुम्ही म्हणाल की तुम्ही आवाहन केलं आणि 350 गणेश मंडळं पुण्यातली पुढे आली एखाद्या चांगल्या उपक्रमासाठी. कालपरत्वे गणेशोत्सवाचं स्वरूप बदलत गेलं. मिरवणुका 2-2 दिवस चालायला लागल्या. खरं तर ते अपेक्षित नाहीयेत. म्हणजे पुण्यातल्या मिरवणुका खूप चालतात, 24 तास 28 तास आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त कालावधी लागायला लागला. तर या बदलत्या स्वरूपामध्ये कुठेतरी जो उत्सवाचा मूळ हेतू आहे तो हरवत चाललाय का? विसर्जन मिरवणुकांमध्ये, एकूण उत्सवांमध्ये वापरले जाणारे डीजे असतील किंवा जो दणदणाट आपल्याला बघायला मिळतो एकूण, तो कमी करता येऊ शकतो का? तुम्ही आवाहन केलं तर ही मंडळ ऐकणार नाहीत का? काय सांगा? निश्चितपणे, कारण हा उत्सव 132 वर्ष जर उत्सवाची परंपरा टिकली आहे तर ती उत्सवाने, कार्यकर्त्यांनी बदल स्वतःमध्ये स्वीकारत केल्यामुळे ही परंपरा टिकली आहे, हे तर मान्य केलं पाहिजे. बरोबर आहे. मधल्या काळामध्ये 80च्या काळामध्ये पण हा उत्सव थोडा भरकडत चालला होता. त्यावेळेला रोंबा सोंबा सारखी गाणी आणि अशी एक विचित्र घडी बसली होती. कार्यकर्ते व्यसनाधीनता, जुगार खेळणे असे बरेच प्रकार चालले होते. त्याला एक चांगलं वळण लागावं याकरता दगडूशेठच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन यांच्या सूचनेनुसार आम्ही पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरांमधल्या गणपती मंडळांमध्ये राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. त्यासाठी 40 कलमी आचारसंहिता आम्ही तयार केली की कसा आदर्श उत्सव असला पाहिजे. त्या आचारसंहितेचे सगळे 40 कलम ही निकष त्याचे ठरवले. मुख्य निकष हा होता, वर्षभरात ते मंडळ गणपती उत्सवाव्यतिरिक्त सामाजिक काय काम करतं, समाजाला किती त्याचा उपयोग होतो, तो मुख्य निकष त्याचा ठरवला. कारण ते सुरू केल्यापासनं, त्यांना बक्षीस वाटायला लागल्यापासनं पुण्यातली बरीच मंडळं ही वर्षभर कार्यरत व्हायला लागली. डीजे डॉल्बी हा विषय आत्ताचा जो आहे हा कुणालाच मान्य नाहीये, कारण त्यांनी जर माणसाच्या आरोग्यावर जर आघात होणार असेल तर तो कुणालाही मान्य नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ढोल ताशांच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या पथकांची संख्या जोपर्यंत मर्यादित होत नाही तोपर्यंत याच्यावर नियंत्रण येणार नाही. पथकातल्या सदस्यांची संख्या देखील ही सुश्राव्य वादन किती सदस्यांनी होऊ शकतं याचा विचार सगळ्यांनी अंतर्मुख होऊन केला पाहिजे. आणि डीजे डॉल्बीच्या बाबतीमध्ये आणि लेझर बीमच्या बाबतीत
365 दिवस रस्त्यावर ह्याचं तुम्ही वाजवले नाही पाहिजे असं आमचं मत आहे. परंतु जो कोर्टाने घालून दिलेला जो डेसिबलचा नियम आहे 75 डेसिबल, तर अशी कधी आम्हाला पण एक असं कार्यकर्ता म्हणून वाटतं की अशी कधी ऑर्डर का नाही पास होत की मॅन्युफॅक्चरिंगमध्येच 75 डेसिबल लॉक हा. व्हायला पाहिजे. ओके, कारण शेवटी मग एंड युजरला पकडण्यात बरोबर. काहीच अर्थ नाही ना. बरोबर. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर रस्त्यावर सिस्टीम वाजणार असेल तर 75 डेसिबलला लॉक पाहिजे. इव्हन जर आरोग्याला घातक ठरणार असेल तर अगदी पबमध्ये बारमध्ये देखील ती सिस्टीम 75लाच लॉक असली पाहिजे. बरोबर. मागच्या काळामध्ये जुन्या काळामध्ये गुलाल उधळायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं होतं. गणपती उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये. परंतु लोकांचं प्रबोधन करून आज गुलालाचं प्रमाण जवळजवळ निग्लिजिबल झालेलं आहे. खरंय. म्हणजे बदल होऊ शकतो, कार्यकर्ते बदल स्वीकारतात. आत्ता देखील 80% गणपती मंडळं ही ह्या भूमिकेवर आलीत की ही डीजे डॉल्बी नकोय. बरोबर. कारण त्यांच्या मंडळातले कमी बाहेरचेच लोक जास्त जास्त. त्या ठिकाणी नाचायला येतात. आणि शेवटी जर आपण जर बाप्पाचा उत्सव करतोय, देवाचा उत्सव करतोय, याला देव मानलंय, तर मग गाणं कुठलं लागलं पाहिजे हे देखील आम्ही कार्यकर्त्यांना त्यांना सुचवतोय, विनंती करतोय. बऱ्याच कार्यकर्त्यांनाही त्याचा बोध होतोय. त्या विवेकबुद्धीच्या आधारे हा उत्सव अधिक चांगल्याप्रमाणे करण्याची आपण त्याच्या चरणीच विनंती करू. जो उत्सव बदलत चाललाय त्या उत्सवावरती कुठेतरी निर्बंध आणणं आवश्यक आहे. मात्र हे निर्बंध कसे येतील तर प्रत्येक कार्यकर्त्यानं याविषयी सखोल विचार केला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या लोकांना काही त्रास होणार नाही याचा विचार करून आपण जर वागलो तर या बदलत्या उत्सवाच्या रूपामध्ये सुद्धा आपल्याला आनंद शोधता येईल. आणि त्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मंडळानं एक आवाहन सुद्धा केलंय की आपण आपल्या पद्धतीनं आपल्या परीनं याचा विचार करून जे डेसिबल वाढवले जात आहेत आवाजाचे त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आणूयात. ढोल ताशांची पथकं असतील त्याच्यामधल्या कार्यकर्त्यांची त्या वादकांची संख्या मर्यादित ठेवूयात. त्यामुळे कुठेतरी या उत्सवाला आणखीन एक सोज्वळ रूप येईल आणि ज्यामुळे हा जो उत्सव आहे तो सुसह्य होईल. या पद्धतीने जर आपण सगळ्यांनी विचार केला तर नक्कीच या येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांनाच एक परिवर्तन पाहायला मिळेल. आणि जी आपली परंपरा आहे, संस्कृती आहे, जी आता परदेशात सुद्धा पोहोचलेली आहे, तीही अनुकरणीयच राहील. महेशजी, आज आपण वेळ काढलात आणि आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय गणेश. सुचवारा नावामध्ये आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात एका नव्या पाहुण्यांसह. नमस्कार.